सुवर्ण महोत्सवी शिवसेना 50 वर्षांची घोडदौड. लेखक विजय सामंत, हर्षल प्रधान. प्रकाशक अरविंद शाह. शिवसेना प्रमुखांनी मुंबईतील मराठी समाजाला साधे आणि सोपे तत्वज्ञान सांगितले होते. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून मराठी माणूस येथील भूमिपुत्र आहे. त्यामुळे मुंबईत जे तुमच्या हक्काचे ते तुम्हाला मिळायलाच हवे. ते देण्यास कोणी नकार देत असेल तर मात्र ते त्यांच्याकडून हिसकावून घ्यायला मागे पुढे पाहू नये. शिवसेना प्रमुखांच्या या सरळ आणि साध्या मांडणीवर मुंबईतला सर्वसामान्य मराठी तरुण भाळला होता. आपल्या हक्काचे अधिकार मिळवताना थोडा हिंसाचार झाला तरी त्यांना त्याची पर्वा नव्हती. शेवटी आपल्या राजधानीत आपण दबून घाबरून का म्हणून जगायचे, असा प्रश्न शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडल्यावर शिवसैनिक बनलेल्या युवकांच्या मनात पडला होता. म्हणूनच मेळाव्यानंतरच्या घडलेल्या घटनांवर नखराश्रू ढाळणारी वृत्तपत्रे, कम्युनिस्ट, समाजवादी आणि विविध पक्षातील दिग्गज नेत्यांची भाष्ये तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या प्रतिक्रियेला मुंबईतला मराठी भाषिक समूहाने गांभीर्याने घेतलेच नाही. मुंबईतल्या मराठी नवतरुणांना शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात त्यांचा नायक मिळाला होता. शिवसेना प्रमुखांनी म्हटल्याप्रमाणे कोणी वंदा कोणी निंदा, मराठी हिताचा आमुचा धंदा या वचनाला जागून मराठी हिताचा धंदा मुंबईत करण्यासाठी शिवसेना प्रमुख देतील तो आदेश शिरसावंद्य मानून महाराष्ट्र शासन, परप्रांतीय समूह आणि कम्युनिस्ट या मराठी हिताच्या आड येणाऱ्या घटकांना धडा शिकवण्यासाठी बहुसंख्याक मराठी तरुणांची मानसिकता तयार झाली होती. हेच या दसरा मेळाव्याचे मोठे फलित होते. 1960 साली साप्ताहिक मार्मिकची निर्मिती आणि 1966 ला शिवसेनेची स्थापना. या 6 वर्षांच्या काळात दिल्लीत व महाराष्ट्रात राजकीय पातळीवर फार मोठ्या घडामोडी घडल्या. त्याची दखल घेणेही येथे महत्त्वाचे ठरते. 1960 ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण होते, ज्यांच्या हस्ते मार्मिक साप्ताहिकाचे प्रकाशन झाले होते. यशवंतरावांच्या नेतृत्वाखाली 1962 सालच्या राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकून ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. याच वर्षी चीनने भारतावर आक्रमण केले. पंतप्रधान नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीत बोलावून देशाच्या संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी टाकली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विदर्भाचे मारोतराव कन्नमवार आरूढ झाले. 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 मुख्यमंत्री असतानाच त्यांचे निधन झाल्याने त्यांचा कार्यकाळ अल्प ठरला. त्यानंतर विदर्भाचे वसंतराव नाईक 5 डिसेंबर 1963 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. याच काळात 1947 ते 1964 अशी 17 वर्ष देशाच्या पंतप्रधानपदी राहिलेल्या जवाहरलाल नेहरूंचे निधन 27 मे 1964 रोजी झाले. त्यानंतर 9 जून 1964 रोजी लाल बहादूर शास्त्री देशाचे पंतप्रधान झाले. त्यांच्याच नेतृत्वाखाली 1965 ला पाकिस्तान सोबत झालेले युद्ध भारताने जिंकले. दुर्दैवाने 11 जानेवारी 1966 रोजी ताशकंद येथे लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाले. 24 जानेवारी 1966 ला भारताच्या पंतप्रधानपदी इंदिरा गांधी विराजमान झाल्या. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक कार्यरत होते. 1960 ते 1966 या 6 वर्षांच्या काळात देशात 2 युद्धे झाली, 2 पंतप्रधानांचे निधन झाले, राज्यात 2 मुख्यमंत्री बदलले. या स्थित्यंतरात मुंबईतील मराठी समाजाच्या समस्यांकडे कुणालाही ढुंकून पाहावेसे वाटले नाही. 19 जून 1966 ला शिवसेनेची स्थापना होऊन 30 ऑक्टोबरला झालेल्या पहिल्या मेळाव्यानंतरच मुंबईतील मराठी माणसांची घुसमट आणि शिवसेना संघटनेची दखल महाराष्ट्रासोबत राष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. प्रकरण 4. भूमिपुत्रांचा सिद्धांत आणि प्राथमिक घडणावळ. 30 ऑक्टोबर 1966 चा शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा देशभर सर्वार्थाने गाजल्यानंतर शिवसेनेच्या व्यासपीठावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपले राजकीय आणि सामाजिक विचारांचा समतोल साधत एकामागोमाग प्रस्थापित विचारांना, व्यवस्थेला धडाका देऊ लागले होते. शिवसेना ही राजकीय संघटना वा पक्ष नसून मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी झगडणारी एक सामाजिक संघटना आहे. त्यामुळे शिवसेना 80% समाजकारण व 20% राजकारण करत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी झटणार आहे, अशी वैचारिक मांडणी शिवसेना प्रमुखांनी घोषित केली. शिवसेनेने आपल्या प्रमुख मागण्या म्हणून काही ठराविक मुद्दे महाराष्ट्र शासन व मराठी समाजासमोर ठेवल्या. महाराष्ट्रात मुंबईत 80% नोकऱ्या मराठी माणसांनाच देण्यात याव्यात. मुंबईतील हाऊसिंग बोर्डाच्या गाळ्यात 80% जागा मराठी माणसांसाठी राखून ठेवाव्यात. मुंबईत येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांना बंदी आणावी. मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीतच कराव्यात. या मागण्यांसाठी शिवसेनेने मुंबईत आंदोलनाचे माहोल उभे केले. राजकारण म्हणून शिवसेना प्रमुखांनी कम्युनिस्ट विचारधारेला विरोध करत समाजवादी मांडणीचाही निषेध केला.
त्याचबरोबर सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या मराठी द्वेष्ट्या धोरणावर कडाडून टीका करत रस्त्यावर 2 हात करण्याची तयारीही दाखवली. मराठी समाजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुख कुणाचीही तमा न बाळगता लढत असल्याने अल्पावधीतच मुंबईतील मराठी समाजाचा विश्वास त्यांच्यावर बसला आणि नाक्या नाक्यावर शिवसेनेचे समर्थक तयार होऊ लागले. राजकीय पक्ष असो अथवा सामाजिक संघटना, त्याचा पाया कोणत्या ना कोणत्या तरी विचारांवर उभा असावा लागतो. वैचारिक सिद्धांतांशिवाय पक्ष वा संघटन उभे राहू शकत नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी समाजकारण म्हणून भूमिपुत्रांचा सिद्धांत आणि राजकीय विरोध म्हणून कम्युनिस्ट व समाजवादी विचारांना विरोध अशा पक्क्या पायावर शिवसेना उभी केल्याने शिवसेनेची भूमिका ठळकपणे सर्वांच्या समोर आली. शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांचा सिद्धांत मांडून मुंबईतील नोकऱ्यात मराठी माणसांना प्रथम प्राधान्य हा विचार केंद्रस्थानी ठेवून शिवसेनेची आंदोलने सुरू केल्यावर अमराठी भाषिक गट, इंग्रजी वृत्तपत्रे, दिल्लीतील केंद्र शासन, अमराठी उद्योगपती व व्यापारी सर्वांनीच एकत्रितपणे शिवसेनेवर प्रांतीयवादी जातीयवादाचा ठपका ठेवत विखारी टीका सुरू केली. शिवसेनेचा कम्युनिस्ट व सोशलिस्ट विचारधारेला असलेला विरोध यावर या मंडळींची काहीतरी आक्षेप व तक्रार नव्हती. त्यांचा शिवसेनेला विरोध होता तो भूमिपुत्रांच्या सिद्धांतावर. कारण बॉम्बे स्टेट द्विभाषिक राज्य व महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन मुंबई त्याची राजधानी झाली तरी मुंबईत दक्षिण भारतीय असो वा उत्तर भारतीय, बंगाली वा पंजाबी रोजगार व्यवसायात घुसताना त्यांना कुणाचाही कधी विरोध झालेला नव्हता. 1966ला शिवसेनेने भूमिपुत्रांचा सिद्धांत मांडल्याने मुंबईत मराठी समाजाचा न्याय हक्काचा मुद्दा ऐरणीवर आल्याने अमराठी लॉबीची पायाखालची वाळू सरकली होती. एवढी वर्ष मराठी समाजाला अंधारात ठेवून मराठी राज्यकर्त्यांना मुंबई कॉस्मोपॉलिटन शहर असून येथे आमचा हक्क आहे असे भासवत केंद्रीय सरकारचा धाक दाखवत मुंबईतील मराठी समाजाच्या हक्कांच्या नोकऱ्या या सर्व अमराठी लॉबीने बळकावल्या होत्या. शिवसेनेच्या भूमिपुत्रांच्या धोरणामुळे भावी काळात त्यावर अंकुश येऊ शकतो या विचाराने अमराठी धुरीण धास्तावले होते. भाषावार प्रांतरचनेप्रमाणे एक भाषिक राज्य झाल्यावर त्या राज्यातील भाषिक समूहांना राज्यकारभारात रोजगारात प्रथम प्राधान्य देण्यात यावे, त्याच राज्याच्या भाषेत राज्यकारभार चालावा हे हक्काचे व अधिकाराचेच होते. भाषावार प्रांतरचनेचा संकेत हा असा होता. भारतात एकच नागरिकत्व असल्याने संसदेत असा कायदा बनविला नसला तरी आपल्या राज्यात आपल्या भाषिक गटाचे हित जपणे हा संकेत गृहीत धरला गेला होता. बंगाल, तामिळनाडू, ओडिसा, केरळ, म्हैसूर, आंध्र अशी सगळीच राज्ये आपल्या राज्यात आपल्या भाषिकांना सर्वच क्षेत्रात प्रथम अधिकार मान्य करून राज्यकारभार करीत होते. गोंधळ होता तो फक्त महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत. भाषावार प्रांतरचनेमधील वैचारिक गाभा म्हणजे भूमिपुत्रांचा सिद्धांत. भारतात तो 1966ला मुंबईत शिवसेना प्रमुखांनी मांडला. त्याचे कारण म्हणजे 1 मे 1960ला मुंबईसहित महाराष्ट्राची स्थापना होऊन मराठी भाषिकांना त्यांचे एकभाषिक राज्य मिळाले पण राज्याला राजधानीत मराठी समाजाला नोकरी व्यवसायात जागाच मिळेना. सरकारी, निमसरकारी, केंद्रीय आस्थापने, रेल्वे, टेलिफोन, बंदरे, गोद्या, खाजगी कारखाने, कंपन्या सगळीकडेच नोकऱ्यात दक्षिण भारतीय व इतर परप्रांतीयांची प्रचंड भरणा होती. तेथील अमराठी लॉबी परस्पर नोकऱ्या आपल्या जातभाईंना देत असत. त्यामुळे मराठी तरुणांकडे क्षमता व गुणवत्ता असूनही नोकरी नाकारली जात होती. त्यामुळे मराठी तरुणांना संघर्ष करण्याशिवाय पर्यायच नव्हता. इतर राज्यात परप्रांतीयाच्या लोंढ्यांतून येणारी टोळधाड नव्हती. तसेच तेथील राज्यकर्ते आपल्या भाषिक गटांनाच प्रथम प्राधान्य देत होते. समस्या नसल्याने निराकरणाचा प्रश्नच नव्हता. महाराष्ट्रात मात्र तसे नव्हते. मराठी राज्यकर्ते दिल्लीतील केंद्र शासनाला घाबरून आपल्याच भाषिकांचे अधिकार मारण्यास पुढे सरसावत होते. मुंबईतील अमराठी लॉबी फारच बळवंत होती. शिवसेनेच्या स्थापनेनंतर मराठी समाज जागृत झाला आणि आपल्या हक्कांसाठी संघर्ष करू लागला. शिवसेनेने मुंबईत भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सुरू केलेला लढा हा रोजगारासाठी होता. पण सर्वच परप्रांतीयांचे हितसंबंध मुंबईत गुंतलेले असल्याने भूमिपुत्रांच्या सिद्धांताला प्रादेशिक अस्मितावादाचे नाव देऊन राष्ट्रवादाला आव्हान देणारा मराठ्यांचा उपराष्ट्रवाद असा आरोप लावण्यात आला. 1966च्या आंदोलनाचे विश्लेषण करताना राजकीय पक्षांनीच नव्हे तर इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विचारवंतांनी सुद्धा चुकीचा अर्थ काढलेला दिसतो. 2004 साली इतिहासकार डॉक्टर बिपिनचंद्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लिहिलेल्या इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स या ग्रंथात भूमिपुत्र सिद्धांतावर टिप्पणी करताना खालीलप्रमाणे भाष्य केलेले आहे. भूमिपुत्र सिद्धांताच्या रूपाने प्रादेशिकतेचा एक ओंगळ प्रकार स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशभर पसरत चालला आहे. या सिद्धांतानुसार एखाद्या राज्यात त्या राज्यातील मुख्य भाषा बोलणारे जे रहिवासी आहेत ते त्या राज्याचे मालक आहेत. म्हणजे मुख्य भाषा बोलणारे रहिवासी भूमिपुत्र म्हणजे स्थानिक रहिवासी आहेत.
आणि ते राज्य केवळ त्यांचीच जन्मभूमी आहे. त्या राज्यात राहणारे इतर लोक किंवा तेथील मुख्य भाषा ज्यांची मातृभाषा नाही ते सर्व रहिवासी बाहेरचे म्हणजे परके आहेत. हे परके लोक त्या राज्यात पूर्वीपासून राहत असोत किंवा अलीकडे दुसरीकडून वस्तीला आले असोत, ते त्या भूमीचे संतान नव्हेत. हा सिद्धांत शहरांमध्ये, विशेषतः काही विशिष्ट शहरांमध्ये नको इतका लोकप्रिय झाला आहे. महाराष्ट्रात शिवसेनेने सुरू केलेले आंदोलन सर्वात वाईट होते. त्याने प्रादेशिक अभिमानाचा अतिरेक केला व फॅसिस्ट हुकुमशाही पद्धतीचा अवलंब केला. 1966 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्थापन झाली. राज्यातील नोकऱ्यांमध्ये व व्यवसायांमध्ये महाराष्ट्रीयांना पहिली पसंती मिळाली पाहिजे अशी या सेनेची मागणी होती. ज्याची मातृभाषा मराठी आहे तो महाराष्ट्रीय अशी व्याख्या केली गेली. महाराष्ट्रीयांकरिता महाराष्ट्र असा नारा शिवसेनेने लावला आणि दक्षिण भारतीयांविरुद्ध लढाऊ प्रसंगी हिंसक आंदोलने चालवली. अशा इतिहासकारांनी भूमिपुत्र सिद्धांताचे व तो सिद्धांत मांडणाऱ्या शिवसेनेवर टीकात्मक विश्लेषण करताना भाषावार प्रांत रचनेचा उद्देश काय होता, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ मराठी समाजाला 5 वर्ष का चालवावी लागली, मुंबईसहित महाराष्ट्राची स्थापना होऊनही तेथील नोकऱ्यात मराठी माणसांना का वगळण्यात येत होते, मुंबईतील मराठी समाजाला व त्यांच्या समस्यांचे निवारण व्हावे म्हणून स्थापन झालेल्या शिवसेना संघटनेच्या प्रमुखांना भूमिपुत्र सिद्धांत मांडण्याची आवश्यकता का वाटली, यावर भाष्य केलेच नाही. 2004 साली भूमिपुत्रांच्या सिद्धांतावर टिप्पणी करताना बिपिनचंद्रांसारखे इतिहासकार असा विचार मांडत असतील तर 1966 साली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांचा सिद्धांत मांडला तेव्हा देशभर कसा गजब झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. 1964 साली साप्ताहिक मार्मिकमधून मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी जो जागर केला जात होता त्यातच भूमिपुत्रांच्या सिद्धांतांची कल्पना समाविष्ट होती. 1966ला शिवसेना स्थापन झाल्यावर मुंबईतील मराठी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी ती संघटनेच्या व्यासपीठावरून सिद्धांत म्हणून मांडण्यात आली. हा सिद्धांत कृतीत उतरविण्यासाठी मराठी माणसांच्या न्याय्य हक्कासाठी झगडणारी संघटना असे घोषवाक्य तयार करून शिवसैनिकांना शिवसेनेच्या प्रतिज्ञा व आचारसंहिता याचा प्रचार व पालन करण्याची जबाबदारीही टाकली होती. 19 जून 1966ला शिवसेनेची स्थापना झाल्यावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रतिज्ञा व आचारसंहिता खालीलप्रमाणे होत्या. 1966च्या शिवसेनेच्या प्रतिज्ञा: मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेना सदैव लढेल. शिवसेना महाराष्ट्रीय लोकांना योग्य तो मान मिळवून देईल. शिवसेना ही सर्व मराठी जनतेला एकत्र आणील. मराठी माणसाला या महाराष्ट्राच्या राजधानीत 80% नोकऱ्या व 80% घरे राहायला मिळालीच पाहिजेत, ही शिवसेनेची मागणी आहे. शिवसेना ही राजकीय संघटना अगर पक्ष नाही. शिवसेना एक अत्यंत नामांकित व तेजस्वी संघटना राहील व तिच्या ध्येयापासून कधीही ढळणार नाही. जो माणूस अगर व्यक्ती इमानाने महाराष्ट्राशी एकजीव होईल, महाराष्ट्राच्या सुखदुःखाशी सहभागी होईल, इकडे राहून पैसे महाराष्ट्राबाहेर पाठवणार नाही, ज्यांचे जीवन महाराष्ट्राबाहेर अडकणार नाही, अशांनाच शिवसेना महाराष्ट्रीय समजेल. महाराष्ट्रातील लोकांना कोणीही राष्ट्रवाद शिकवण्याच्या फंदात पडू नये. अगदी मराठी पहिलीपासून आम्हाला शिवाजी महाराजांची, टिळक, आगरकर वगैरे थोर माणसांची शिकवण मिळाली आहे व त्यांचाच वारसा आम्ही पुढे चालवू. हे शिवसेनेच्या ध्येय धोरणांशी सहमत असलेल्या सर्व पक्षीयांना आणि बिगर मराठ्यांना कम्युनिस्ट सोडून शिवसेना सामावून घेईल. शिवसेना बिगर महाराष्ट्रीय लोकांच्या विरुद्ध कधीच नव्हती आणि नाही. ज्यांनी महाराष्ट्र हेच आपले घर मानले आहे त्यांना ती आपले समजते. जे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्र हीच आपली जन्मभूमी, कर्मभूमी मानतात त्या सर्वांनी महाराष्ट्राचे हितसंबंध दृढ करण्यासाठी झटावे अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. जय महाराष्ट्र, जय शिवसेना. तेजाचा